शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। युद्ध अभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना अधिनियम 1938च्या कलम 9च्या पोट कलम नुसार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील रावरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील एकूण 23 गावांचे क्षेत्र 15 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2031 या कालावधीत जिवंत दारुगोळ्यासहित मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं। गेल्या अनेक वर्षापासून नियमित पाणी मिळत नाही, याबाबत सरपंचांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज जल जीवनाच्या कार्यालयात आंदोलन केलंय। आंदोलनकर्त्यांनी जल जीवनाचे अधिकारी संजय रुमाले यांना धारेवर धरलाय। वस्तू आणि सेवांवरील GST कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभदायक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST मधील मोठ्या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी सर्व देशात सुरू आहे। यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। GST कमी झाल्याचा सामान्य माणसाला फायदा होतो की नाही हे पाहण्यासाठी अहिल्यानगर शहर GST समितीच्या संयोजकपदी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत एकूण 204 नागरिकांच्या 40 हरकती नोंदविण्यात आल्यात। यामध्ये सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक 12 व 7 या संदर्भात दाखल झाल्या असून इतर अनेक प्रभागांबाबतही नागरिकांनी आक्षेप घेतलात। अनेकांची एकच हरकत वेगवेगळ्या नावाने दाखल असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आलं। अहिल्यानगर तालुक्यात सोमवारी सर्वदूर झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला। जामखेड रोडवरील सावळाबद्दी येथील पुलाचं काम सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला पूल वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी 8 ते 10 तास बंद होता। सरसेवाडी जेऊर फाट्यात झालेल्या जोरदार पावसाने सीना नदीला पूर आला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।